सार्वजनिक प्रकल्पांकरिता स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोघांना भूमी अधिग्रहणाचे अधिकार आहेत. हे अधिकार त्यांनी वापरून अलग अलग कायदे बनविलेले आहेत, जसं की राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013, भूमी अधिग्रहण कायदा, नॅशनल हायवे ॲक्ट 1956 अशा विविध कायद्यांमध्ये लँड ॲक्विजिशनचे किंवा भूमी अधिग्रहणाचे अधिकार स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. भूमी अधिग्रहणाबद्दल कायदे कोण बनवू शकतात? कायदे बनवण्याचा अधिकार हा कॉन्स्टिट्यूशनच्या 246 आर्टिकल यापासून दिलेला आहे. आर्टिकल 246मध्ये 3 लिस्ट दिलेल्या आहे. एक लिस्ट दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रल लिस्ट, दुसरी लिस्ट जी आहे दॅट इज स्टेट लिस्ट आणि तिसरी लिस्ट जी आहे दॅट इज कॉन्करंट लिस्ट. सेंट्रल लिस्टमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. स्टेट लिस्टमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला आहे आणि कॉन्करंट लिस्टमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयांवर कायदे बनवण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांनाही आहे. भूमी हा विषय स्टेट लिस्टमध्ये असल्यामुळे भूमीबद्दलचे जे कायदे आहेत तो बनवण्याचा अधिकार फक्त स्टेट गव्हर्नमेंटला आहे. पण भूमी अधिग्रहण आणि भूमी या दोन विषयांमध्ये फरक आहे, तो आपल्याला समजायला हवा. भूमी अधिग्रहण हा जो विषय आहे तो कॉन्करंट लिस्टमध्ये मेन्शन आहे. भूमी अधिग्रहण कॉन्करंट लिस्टमध्ये मेन्शन नसल्यामुळे याचे विषयक कायदे बनवण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोघांना पण आहे. आता या अधिकाराचा उपयोग करून स्टेट गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र हायवे ॲक्ट बनविलेला आहे भूमी अधिग्रहणासाठी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी नॅशनल हायवे ॲक्ट 1956 किंवा राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013, माईन्ससाठी लँड ॲक्वायर करायसाठी त्याच्या रिलेटेड ॲक्ट, रेल्वेसाठी लँड ॲक्वायर करायसाठी त्या रिलेटेड ॲक्ट, असे विविध 13 ॲक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनविले आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटनी भूमी अधिग्रहणासाठी अलग ॲक्ट्स बनविलेले आहेत. भरपूर प्रश्न येतात की भूमी अधिग्रहणाची जी प्रक्रिया आहे ती कशी असते. आता नॅशनल हायवे ॲक्ट 1956मध्ये सेक्शन 3मध्ये भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया डिटेलमध्ये दिलेली आहे. सेक्शन 3A प्रमाणे जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला नॅशनल हायवे बनवण्याकरता किंवा त्याच्या विकासाकरिता लँड हवी आहे तेव्हा सेक्शन 3A डिक्लरेशन करायचं असतं. पहिलं डिक्लरेशन जे असतं ते ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश करायचं असतं आणि त्यासोबत 2 व्हर्नॅक्युलर लँग्वेजचे जे न्यूजपेपर असतात त्यात ते डिक्लरेशन पब्लिश करायचं असतं. 3A पब्लिश झाल्यानंतर सेक्शन 3B लँडमध्ये एंटर करायचे पॉवर स्टेट अथॉरिटीज किंवा सेंट्रल अथॉरिटीजला येतात. सेंट्रल अथॉरिटीजला लँड मेजरमेंट, त्या लँडमध्ये काय डेव्हलपमेंट आहेत, तिथे कन्स्ट्रक्शन आहे की नाही, पाईपलाईन आहेत की नाही, काय प्रकारचे झाडं आहे, कोणत्या प्रकारचे पीक तिथे आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये कमर्शियल कन्स्ट्रक्शन आहे, इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन आहे, हे सगळं मेजर करण्याकरता आणि त्याचा रेकॉर्ड घेण्याकरता त्याच्यात एंटर करायचे जे पॉवर आहेत ते सेक्शन 3B दिलेले आहे. सेक्शन 3C जर जो लँड ओनर आहे त्याला काही ऑब्जेक्शन्स असतील, ऑब्जेक्शन ज्या पर्पजसाठी लँड एक्वायर झालेली आहे त्या पर्पजवर जर काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन 21 दिवसाच्या आत त्यांना द्यायचे आहेत. 3D त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लरेशन करतं आणि त्या 3D पब्लिश झाल्यानंतर जी लँड आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नावावर ट्रान्सफर होते. सेक्शन 3G लँड ॲक्विजिशन ऑफिसर मोबदला ठरवतो, त्या मोबदल्याबद्दल अवॉर्ड पास करतो आणि तो अवॉर्ड जो लँड ओनर आहे त्याला कम्युनिकेट करतो. तो कम्युनिकेट केल्यानंतर त्याला लँड ओनरला इन्व्हाइट करायचं असतं तो मोबदला घेण्यासाठी आणि हा मोबदला घेतल्यानंतर सेक्शन 3E 60 दिवसाच्या आत लँड ओनरला ही लँडचे हस्तांतरण सेंट्रल गव्हर्नमेंटला करायचे असते. 3A इनिशियल पब्लिकेशन ते 3E ट्रान्सफर ऑफ लँड ही पूर्ण भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया. लँड ॲक्विजिशन ऑफिसरने ठरवलेला अवॉर्ड जर लँड ओनरला कमी वाटत असेल, अपुरा वाटत असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे. हा अवॉर्ड जर कमी वाटत असेल तर याला चॅलेंज 3G5 आर्बिट्रेटरकडे करता येतो.
आर्बिट्रेटर कायद्यानुसार अपॉइंट झालेला असतो. त्यात ॲडिशनल कलेक्टर यांना हे अधिकार दिलेले आहेत. आर्बिट्रेटरकडे ॲप्लिकेशन किती दिवसाच्या आत करायला हवी. लँड ॲक्विजिशनने ऑफिसरने अवॉर्ड पास केल्यानंतर 3 वर्षाच्या आत ही ॲप्लिकेशन आर्बिट्रेटरकडे लँड ओनरने करायला हवी. प्रश्न येतात की लँड ॲक्विजिशन ऑफिसरने जेव्हा अवॉर्ड पास केलेला आहे तेव्हा मग आर्बिट्रेटर असा काय अलग करतो की ज्याच्यात कंपन्सेशन वाढवून मिळू शकतं, किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसरने आपल्या अवॉर्डमध्ये काय चुका केलेल्या असतात. याचं उत्तर असं आहे, जनरली लँड ॲक्विजिशन ऑफिसर हा त्या लँडचं व्हॅल्युएशन करताना ज्या चुका करतो त्याच्यात त्या लँडची पोटेन्शियलिटी कन्सिडर करत नाही. लँडची पोटेन्शियलिटी म्हणजे काय? लँडची पोटेन्शियलिटी म्हणजे प्रत्येक लँडच्या आजूबाजूला सराउंडिंगला जर काही डेव्हलपमेंट असेल, त्या लँडचं यूज, त्या लँडचं वरील फ्रंटेज, त्यानंतर त्याच्या आजूबाजूला असणारं इंडस्ट्रीयल, कमर्शियल, इन्स्टिट्यूशनल, रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट याचा विचार करून आणि त्या लँडचं फर्दर सँक्शनसाठी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का किंवा नाही आहेत, या सगळ्या बाबींचा विचार करून त्या लँडचा जो सर्वोत्तम यूज होऊ शकतो त्याला त्या लँडची पोटेन्शियलिटी म्हणतात. लँड ॲक्विजिशन ऑफिसर ही पोटेन्शियलिटी कन्सिडर करत नाहीत किंवा पोटेन्शियलिटी कन्सिडर करण्यात चूक करतात. ही पोटेन्शियलिटी जेव्हा आम्ही आर्बिट्रेशनमध्ये आपण जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे, या गोष्टींच्या फॅक्ट्स आणि एव्हिडन्सेस आपण जर प्रोड्यूस केले तर आर्बिट्रेटर हे सगळं विचारात घेऊन तो त्या लँडची पोटेन्शियलिटी डिसाईड करून कंपन्सेशन एनहान्स करू शकतो. भूमी अधिग्रहणामध्ये जो कायदा आहे आणि जो लँड ओनर असतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीचं व्हॅल्युएशन करायचं कसं, माझ्या जमिनीची किंमत आहे किती. या प्रश्नाचं उत्तर सेक्शन 26 राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013मध्ये दिलेलं आहे. या सेक्शनप्रमाणे व्हॅल्युएशन करायची जी पद्धत आहे ती अशी. सेक्शन 26(1)A मध्ये रेडी रेकनर रेट जमिनीचा आपल्याला काढायचा आहे. हा रेडी रेकनर रेट काय आहे? रेडी रेकनर रेट म्हणजे खरेदी विक्री व्यवहार करण्यावर जी गव्हर्नमेंट स्टॅम्प ड्युटी लावते त्या स्टॅम्प ड्युटी आकारणीसाठी जो रेट, सर्कल रेट गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलेला आहे त्याला म्हणतात रेडी रेकनर रेट. हा रेडी रेकनर रेट सेक्शन 26(1)B मध्ये आपल्याला कम्पेअर करायचा आहे त्या भागातल्या समान किंवा सिमिलर टाईप ऑफ लँडच्या ॲव्हरेज रेटची. आता त्या सिमिलर टाईप ऑफ लँडचा ॲव्हरेज मार्केट रेट काढायचा कसा? तर यासाठी आपल्याला त्या भागातल्या जितक्या पण खरेदी आणि विक्री झालेल्या आहेत त्या सगळ्या खरेदी विक्री व्यवहार लास्ट 3 वर्षाचे घ्यायचे आहेत, त्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये टाकायचे आहेत आणि जे हायेस्ट व्हॅल्यूचे 50% ट्रान्झॅक्शन असतील त्या 50% ट्रान्झॅक्शनचा जो सरासरी रेट असेल तो मार्केट रेट. फॉर एक्झाम्पल, समजा लँड ॲक्वायर झाली 2016मध्ये. 2016 पासून लास्ट 3 वर्ष 2015, 2014, 2013 या तिन्ही वर्षामध्ये जितके खरेदी विक्री व्यवहार त्या भागात सराउंडिंग भागामध्ये झालेले असतील सिमिलर टाईप ऑफ लँडचे, ते सगळे खरेदी विक्री व्यवहार घ्यायचे आहेत. सपोज हे व्यवहार 100 झालेले असतील, 100 असे व्यवहार त्या भागात झालेले आहे, तर याचे हायेस्ट व्हॅल्यूचे म्हणजे सर्वाधिक किंवा सर्वोत्तम व्हॅल्यूचे वरचे 50 ट्रान्झॅक्शन घ्यायचे आणि त्याचा ॲव्हरेज हा त्याचा मार्केट रेट असतो. आता हा जो मार्केट रेट आला आहे त्याला आपण रेडी रेकनर व्हॅल्यूशी कम्पेअर करतो आणि याच्यातला जो हायेस्ट असेल तो त्या लँडचा रेट आणि मग त्या लँडचा रेट याला मल्टिप्लाय करायचं, जो एरिया आहे त्या लँडचा त्यांनी मल्टिप्लाय केल्यावर जे व्हॅल्यू असेल ते व्हॅल्यू त्या लँडचं आहे. आता प्रश्न हा आहे की जे कंपन्सेशन मिळणार ते लँडच्या व्हॅल्युएशन एवढं मिळणार का? नाही. लँडचा व्हॅल्युएशन हा एक भाग झाला त्याचा. आता ही जी लँड तुमच्याकडनं ॲक्वायर करण्यात येते आहे, लँड ओनरकडनं ॲक्वायर करण्यात येते आहे, ती कंपल्सरीली ॲक्वायर करण्यात येते आहे, ती स्वेच्छेने ॲक्वायर करण्यात येत नाही. त्याच्यामुळे जेवढं लँडचं व्हॅल्युएशन आहे त्याच्या 100% इतकं नुकसान भरपाई गव्हर्नमेंट आपल्याला परत देणार. म्हणजे समजा तुमच्या लँडचं व्हॅल्युएशन आलं 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपये अधिक तुम्हाला
नुकसान भरपाई गव्हर्नमेंटकडनं मिळतात, त्याला सोलाटियम म्हणतात. त्यानंतर अजून एक त्याचा भाग असतो फॅक्टर. ही लँड जर अर्बन एरियामध्ये असेल तर याचा फॅक्टर असतो 1 आणि ही लँड जर रुरल एरियामध्ये असेल तर याचा फॅक्टर असतो 2. आता हा फॅक्टर म्हणजे काय भाग आहे? जे इनिशियल कंपन्सेशन किंवा इनिशियल व्हॅल्युएशन आलं त्याच्यात 100% नुकसान भरपाई ही ॲड करून त्याला फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या लँडचं व्हॅल्युएशन आलं सेक्शन 26 प्रमाणे 1 लाख रुपये, त्यात 100% नुकसान भरपाई म्हणजे अधिक 1 लाख रुपये, हे झाले 2 लाख रुपये. आता त्याच्यात जर ही लँड रुरल एरियामध्ये असेल तर त्याला 2नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे कंपन्सेशन झालं 4 लाख रुपये. आणि ही लँड जर अर्बन एरियामध्ये असेल तर याला 1नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे कंपन्सेशन 2 लाख रुपये. याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जर तुमच्या लँडचं व्हॅल्युएशन 1 लाख असेल आणि तुमची ही लँड रुरल एरियामध्ये असेल तर त्याच्या 4 पट तुम्हाला कंपन्सेशन मिळणार. आणि ही लँड अर्बन एरियामध्ये असेल तर व्हॅल्युएशनच्या दुप्पट कंपन्सेशन मिळणार. आता ह्या 4 पट कंपन्सेशन नंतर अजून काही त्याच्यात मिळू शकतं का? त्याचं उत्तर पण हो आहे. या 4 पट कंपन्सेशन नंतर अजून काय मिळतं? त्याच्यात एक ॲडिशनल कंपोनंटचा पार्ट मिळतो. त्यात अजून इंटरेस्ट पण आपल्याला गव्हर्नमेंटकडनं मिळू शकतं. हा ॲडिशनल कंपोनंटचा विषय काय आहे आणि हा का बरं मिळू शकतो? ॲडिशनल कंपोनंट याच्यासाठी मिळू शकतो की जी तुमची लँड ॲक्वायर झाली आहे ती सेक्शन 3A नुसार 3Aच्या दिवशी तुमची लँड ॲक्वायर झालेली आहे आणि तुम्हाला जे कंपन्सेशन मिळतं त्या 3Aच्या दिवशीपासनं जे इनिशियल नोटिफिकेशन पेपरमध्ये येतं आणि ॲक्च्युअल अवॉर्ड किंवा ॲक्च्युअल पैसे जेव्हा तुमच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर होतात त्याला जवळपास 12 महिने किंवा 18 महिन्यांचा वेळ लागतो. आता या 18 महिन्यापर्यंत म्हणजे 3Aमध्ये जेव्हा नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशनच्या दिवसांपासून तुम्ही लँड ट्रान्सफर करू शकत नाही किंवा लँड विक्रीवर बंदी असते आणि कंपन्सेशन त्या लँड विक्रीच्या बंदीपासनं 18 महिन्यांनी तुम्हाला मिळणार आहे. मग त्या ज्या पिरियडचं जे नुकसान आहे ते नुकसान तुम्हाला भरपाई करून द्यायला एक ॲडिशनल कंपोनंटचा पार्ट असतो आणि तो 12% पर ॲनम प्रमाणे जी तुमची लँडची व्हॅल्यू आहे त्यावर मिळतो. त्यानंतर इंटरेस्ट. राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013मध्ये 9% इंटरेस्टची प्रोव्हिजन आहे. लँड ॲक्विजिशन ऑफिसरने तुमचा अवॉर्ड अमाऊंट कॅल्क्युलेट केल्यानंतर आणि ज्या दिवशी अकाउंटमध्ये तो अवॉर्ड ट्रान्सफर होतो या पिरियडसाठी जो कंपन्सेशन आहे किंवा जी नुकसान भरपाई आहे त्याच्यासाठी 9% पर ॲनम व्याजाची तरतूद राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013मध्ये केलेली आहे. हे जे मिळालेले कंपन्सेशन आहे त्याच्यात टॅक्सचे काही बेनिफिट्स आहेत का किंवा डिडक्शन किंवा एक्झम्पशन आहेत का? राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013 हा असा युनिक कायदा आहे ज्याच्यात हे मिळालेले कंपन्सेशन त्याचा इंटरेस्ट ॲडिशनल कंपोनंट किंवा पूर्णच्या पूर्ण अवॉर्डची जी रक्कम आहे ती सेक्शन 96च्या प्रमाणे इन्कम टॅक्समधनं एक्झम्प्ट आहे. म्हणजे या अमाऊंटवर किंवा या मिळालेल्या रकमेवर एकही रुपयाचा टॅक्स आपल्याला भरायचा नाही आहे. आर्बिट्रेशनमध्ये अप्लाय करायसाठी किंवा आर्बिट्रेटरला अप्लायसाठी काय डॉक्युमेंट्स हवे असतात? आता आर्बिट्रेशन प्रोसिडिंगमध्ये जाण्यासाठी जो अवॉर्ड आपल्याला लँड ॲक्विजिशन ऑफिसरने दिलेला आहे त्या अवॉर्डची एक सत्यप्रत लागते. ओनरशिपचे जे डॉक्युमेंट असतात जसं की 7/12 हे आपल्याला हवे असतात. त्याच्यानंतर तुमचं जे ओळखपत्र आहे की हा खरोखर अवॉर्ड तुमचाच आहे की नाही ते ओळखपत्रासाठी तुमचं एक आधार कार्ड, हे 3 गोष्टी आपल्याला आर्बिट्रेटरला अप्लाय करण्याकरता लागतात. आर्बिट्रेशनमध्ये अप्लाय केल्यानंतर किंवा आर्बिट्रेटरला अप्लाय केल्यानंतर हा अवॉर्ड वाढवून मिळण्यासाठी जनरली किती वेळ लागतो? नॅशनल हायवे ॲक्टप्रमाणे जी आर्बिट्रेशन प्रोसेस आहे त्याला 18 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तसेच राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013 यात आर्बिट्रेशनसाठी 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे. जनरली या वेळेच्या आत म्हणजे 18 महिने किंवा 6 महिने राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013 मध्ये हा अवॉर्ड वाढवून मिळण्यात यावा. पण जनरली समजा जसं आज करोनाचं संकट आहे किंवा ज्या गोष्टी आर्बिट्रेटरच्या हातात नसतील त्यासाठी त्याच्यात 2-4 महिने अधिक पण लागू शकतात. पण आमच्या मागल्या एक्सपिरियन्सप्रमाणे हा कंपन्सेशनचा अमाऊंट जनरली 18 महिन्यात
येतो. आर्बिट्रेटरने जे व्हॅल्युएशन डिसाईड केलेलं आहे किंवा आर्बिट्रेटरने जो अवॉर्ड जर एन्हान्स कंपन्सेशन किंवा अवॉर्ड वाढवून दिला तर त्यातसुद्धा इंटरेस्ट, ॲडिशनल कंपोनंट हे सगळं मिळतं का? आर्बिट्रेटरने जी व्हॅल्यू डिसाईड केलेली आहे, जे कंपन्सेशन त्यांनी दिलेलं आहे, वाढवून दिलेलं आहे, त्याच्यातसुद्धा 9% प्रमाणे जोपर्यंत तुमच्या खात्यात ती अमाऊंट ट्रान्सफर होत नाही, ज्या दिवशी लँड ॲक्वायर झाली 3A आणि ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये ते कंपन्सेशन ट्रान्सफर होणार आहे, ॲडिशनल कंपन्सेशन जे डिक्लेअर केलेलं आहे, वाढवून दिलेलं कंपन्सेशन जे आर्बिट्रेटरने डिसाईड केलेलं आहे, ते कंपन्सेशन ट्रान्सफर होईपर्यंत 9% इंटरेस्ट त्याच्यावर मिळणार. थोडेफार छोटे छोटे प्रश्न येतात, जसं की बिना मोबदला देता सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा त्यांची अथॉरिटी लँड ॲक्वायर करू शकते का? बिना मोबदला देता किंवा तो मोबदला तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्याशिवाय किंवा तो कलेक्टरच्या ॲडिशनल लँड ॲक्विजिशन ऑफिसरला दिल्याशिवाय किंवा टेंडर केल्याशिवाय तुमची लँड ॲक्वायर किंवा त्याचं पोझिशन घेता येत नाही. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला तुमची लँड जर ॲक्वायर करायची असेल, स्टेट गव्हर्नमेंटला तुमची लँड जर ॲक्वायर करायची असेल, तर जो मोबदला आहे राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्ट 2013 प्रमाणे तो मोबदला तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्याशिवाय किंवा तो मोबदला ॲडिशनल कलेक्टर किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसर यांना दिल्याशिवाय तुमची लँडचं पोझिशन सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा त्यांच्या कोणत्याही एजन्सीला घेता येत नाही. लँड ॲक्विजिशन ऑफिसरने अवॉर्डबद्दलचा निर्णय दिल्यानंतर किंवा अवॉर्ड डिक्लेअर केल्यानंतर आर्बिट्रेशनमध्ये जाण्याआधी अवॉर्ड घेता येतो का, किंवा जे पैसे लँड ॲक्विजिशन ऑफिसरने डिसाईड केलेले आहे ते उचलून आर्बिट्रेशन प्रोसेस करता येते का? याचं उत्तर हो आहे. लँड ॲक्विजिशन ऑफिसरने जो अवॉर्ड डिक्लेअर केलेला आहे आणि ज्या अवॉर्डमध्ये जो लँड ओनर आहे त्याला तो अवॉर्ड मंजूर नाही किंवा त्या अवॉर्डपासून तो सॅटिस्फाईड नाही, तरीसुद्धा प्रोटेस्ट करून तो अवॉर्ड त्याने उचलता येतो आणि तो अवॉर्ड उचलल्यानंतरही आर्बिट्रेशनसाठी अप्लाय करता येतं. त्याच्यामुळे आमचं सजेशन हे आहे की पैसे घेऊन आर्बिट्रेशन प्रोसेस किंवा लिटिगेशन प्रोसेसमध्ये पुढे जायचं. तो अवॉर्ड जर आपण उचलला नाही तर त्याच्यात ॲडिशनल 1 रुपयाचाही इंटरेस्ट किंवा काही पण इंटरेस्ट तुम्हाला मिळणार नाही, किंवा तो अवॉर्ड न उचलता पण तुम्हाला आर्बिट्रेशनमध्ये जाता येतं, उचलल्यानंतरसुद्धा तुम्हाला आर्बिट्रेशन प्रोसेसमध्ये अप्रोच करता येतो. अवॉर्ड उचलून सुद्धा आपल्याला आर्बिट्रेशनमध्ये प्रोसेसमध्ये जाता येत असेल आणि न उचलतासुद्धा जाता येत असेल तर बुद्धिमत्तेची गोष्ट हीच आहे की अवॉर्ड उचलून आर्बिट्रेशन किंवा लिटिगेशन प्रोसेसमध्ये जायला हवं. 2013 नंतर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीपैकी कोणी जरी भूमी अधिग्रहण करत असेल आणि कोणत्याही पब्लिक पर्पजसाठी लँड ॲक्वायर होत असेल, ती रेल्वेसाठी असो की नॅशनल हायवेसाठी असो की डॅमसाठी असो की माईनसाठी असो की अजून जंगल एक्सपॅन्शनसाठी असो, कोणत्याही प्रोजेक्टमध्ये स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट लँड ॲक्वायर करत असेल तर त्याचं कंपन्सेशन जे आहे 2013च्या कायद्यानुसार डिसाईड करायचं आहे. 2013चा कायदा हा रिलेटिव्हली खूप नवीन आहे आणि इंटरप्रिटेशन या कायद्याचं अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे. इंटरप्रिटेशनसाठी या कायद्यामध्ये भरपूर स्कोप आहे आणि सेक्शन 3G मध्ये जर लँड ॲक्विजिशन ऑफिसरनी जो अवॉर्ड दिलेला आहे तो त्याबद्दल जर तुम्ही सॅटिस्फाईड जरी असाल तरी या कायद्यानुसार आर्बिट्रेशन प्रोसेसमध्ये जाणं फायद्याचं ठरणार आहे. लँड ॲक्विजिशन कायदा याचं कंपन्सेशन, व्हॅल्युएशन, फॅक्टर, अर्बन एरिया, रुरल एरिया ह्या सगळ्या गोष्टी आणि जे प्रेसिडेन्सेस सुप्रीम कोर्टाचे आहेत आणि इंटरप्रिटेशन ह्या सगळ्या गोष्टी फारच लिगल आहेत. ह्या हायली टेक्निकल गोष्टी आहेत. त्याच्यामुळे राईट टू फेअर कंपन्सेशन ॲक्टमध्ये किंवा नॅशनल हायवे ॲक्टमध्ये जर तुम्हाला आर्बिट्रेशनमध्ये जायचं असेल तर याच्यात तज्ज्ञ कायदेशीर सल्लागारांकडनं याचा सल्ला घ्या आणि पुढे जा.